सेंट्रल रेल्वेचं हे दादर रेल्वे स्टेशन आहे बघा. हा असा साईनबोर्ड आहे, रेस्टॉरंट ऑन व्हील्स दादर दरबार. सुंदर असं हे प्लांटेशन पण केलेलं आहे. टू व्हीलर पार्किंगची पण व्यवस्था आहे. एक सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे. दादर रेल्वे स्टेशन समोरचा असा हा व्ह्यू बघू. हे इकडे रेस्टॉरंट आहे. आज सॅटर्डे असल्यामुळे इकडे गर्दी आहे. हे रेस्टॉरंट ऑन व्हील्स दादर दरबार. याचं इंटिरियर पण एकदम सुंदर आहे. हे दोन्ही बाजूला विंडोज आहेत. जर लॅपटॉप किंवा मोबाईल चार्ज करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा इथे हा पॉईंट असा दिलेला आहे. दादर दरबार हे असं स्थान आहे त्या ठिकाणी प्रत्येक खवय्याचं पोट भरू शकतं. रेट्स आहेत ते सर्वसामान्य माणसाला अफोर्डेबल आहेत. 99% लोकांनी त्याची तारीफ केलेली आहे. आणि मेन्यू कार्डमध्ये कुठले कुठले डिशेस दाखवले आहेत. त्यामुळे राईस, बिर्याणी, पुलाव वगैरे पण आहे. चिकन थालीमध्ये काय काय येणार तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता. आता आपली ही चिकन थाली आलेली आहे. यात नमस्कार मित्रांनो, प्रमोद कोंडळकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो मी आता आलो आहे दादरमध्ये. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर पाहिलं असेल तर हल्दीरामचे 3 रेस्टॉरंट अँड व्हील्सचे ऑलरेडी ब्लॉग झाले. तर इथे आता दादरमध्ये दादर दरबार नावाचं रेस्टॉरंट अँड व्हील्स चालू झालेलं आहे, जे 24/7 आहे. तर मी आता हे आज एक्सप्लोअर करायला आलो आहे. तर चला तर बघूया इकडे काय काय डिशेस आहेत आणि इंटिरियर वगैरे कसं आहे. मित्रांनो हे समोर तुम्ही दादर रेल्वे स्टेशन बघू शकता. सेंट्रल रेल्वेचं हे दादर रेल्वे स्टेशन आहे आणि इथे बाजूला हे दादर दरबार रेस्टॉरंट ऑन व्हील्स आहे. चला तर आता आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करूया. तर इथे हा बघा, हा असा साईनबोर्ड आहे, 24/7 रेस्टॉरंट ऑन व्हील्स दादर दरबार. तर इथे तुम्ही हे दादर दरबार रेस्टॉरंट अँड व्हील्स बघू शकता. इकडे सुंदर असं हे प्लांटेशन पण केलेलं आहे इथे. आणि ह्या बाजूला ही इथे टू व्हीलर पार्किंगची पण व्यवस्था आहे. तर इथून आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत. या साईडला हे असं पार्किंग आहे. इथून स्टेप्सनी एंट्री करून नंतर आता आपण वरती जाऊ शकतो. इथे हा बहुतेक सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे. तर इथे रेस्टॉरंट अँड व्हील्स दादर दरबारला एंट्री करताना इथून तुम्ही दादर रेल्वे स्टेशन समोरचा असा हा व्ह्यू बघू शकता. तर हे ट्रेन कोचसारखीच इकडे विंडो दिलेले आहेत आणि हा मेन डोर आहे. तर इथे हे पेस्ट्रीचं वगैरे काउंटर आहे आणि ह्या साईडला हे इकडे रेस्टॉरंट आहे. आज सॅटर्डे असल्यामुळे इकडे गर्दी आहे. रेस्टॉरंटची थीम पण एकदम क्लासिक आहे. इंटिरियर पण एकदम सुंदर आहे. इथे बघा हे रेस्टॉरंट ऑन व्हील्स दादर दरबार. इथे असं हे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. इथून तुम्ही हा रेस्टॉरंटचा कम्प्लीट व्ह्यू बघू शकता. सिलिंगमध्ये तुम्ही बघू शकता वॉलपेपर आहे आणि नंतर मग इकडे हे सिलिंग फॅन, छोटे सिलिंग फॅन ट्रेनमध्ये असतात तसे लावले आहेत. नंतर मग इथे हा कॅसेट ACs पण आहेत आणि हे स्पॉट्स लाईट्स वगैरे पण आहेत. इथे इंटिरियर्समध्ये बघितलं तर इथे फॉल्स सिलिंगला पण हा असा वॉलपेपर लावलेला आहे आणि नंतर मग ह्या साईडला इथे विंडो आहे. इथे सिटिंग अरेंजमेंट आणि इकडे दोन्ही बाजूला विंडोज आहेत. इथे सिटिंग अरेंजमेंटची कॉम्बिनेशन पण तुम्ही इथे बघू शकता. ऑफ व्हाईट कलरचं टेबल, त्याला ब्लॅक बॉर्डर आहे आणि सोफ्याची सुद्धा कलर स्कीममध्ये पिस्ता, ब्लॅक बॉर्डर वगैरे असं सगळं आहे. आणि नंतर इथे साईडला वॉलपेपर आहे आणि तुम्ही इथे खाली बघू शकता तुम्हाला चार्जर, तुम्हाला जर लॅपटॉप किंवा मोबाईल चार्ज करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा इथे हा पॉईंट असा दिलेला आहे. तर इथे हे पेस्ट्री काउंटर आहे. नंतर मग ह्या साईडला इथे हे बिलिंग काउंटर. नंतर मग ह्या इथे तुम्ही हे बघू शकता हँड वॉश आहे. तर आता दादर दरबार रेस्टॉरंट अँड व्हील्सबद्दल आता हे थोडक्यात माहिती सांगतील. दादर दरबार हा कॉन्सेप्ट मुंबईमध्ये पहिल्यांदाच 24/7 हा चालू करण्यात आला. रेल्वे प्रशासनातर्फे हे अभिनव असा उपक्रम या ठिकाणी दादरमध्ये होतं. दादरमध्ये याची एक ओळख म्हणजे ते ऐतिहासिक स्थळामध्ये त्यामध्ये एका महिन्यात त्यांनी आपलं स्थान केलेलं आहे. या ठिकाणी जे जेवण आहे ते
99% लोकांनी त्याची तारीफ केलेली आहे आणि आज आम्हाला ती गर्वाची गोष्ट वाटते. व्हेज, नॉनव्हेज, कॉन्टिनेंटल, त्यानंतर जे डिझर्ट्स आहेत ते सगळे युनिक आहेत आणि ह्या ठिकाणी जी क्वांटिटी रेट्स आहेत ते सर्वसामान्य माणसाला अफोर्डेबल आहेत आणि इथे मी बोलतो 99% लोक खुश आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदाची गोष्टमध्ये 24 तास चालू आहे. प्रवासीच नाही, जनरल पब्लिक सर्वांसाठी, मुंबईकरांसाठी ही एक जमेची बाजू आहे. रात्री भूक लागली तर कुठेच हॉटेल नाही आहे. दादर दरबार हे असं स्थान आहे त्या ठिकाणी प्रत्येक खवय्याचं पोट भरू शकतं आणि त्या ठिकाणी त्यांचे जे विविध खाण्याचे जे पदार्थ आहे या ठिकाणी सर्व स्वप्न पूर्ण केली जातात. सर्व त्यांची टेस्ट जिभेचे चोचले या ठिकाणी पुरवले जातात. थँक्यू व्हेरी धन्यवाद दादा. आणि तुम्ही आम्हाला सहकार्य दिल्याबद्दल आणि तुमच्या सगळ्या सभासदांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि विनंती करतो तुमची जी संख्या आहे ती आणखीन वाढव आणि तुमच्या थ्रू आमची संख्याही वाढव. लोकांनी या ठिकाणी व्हिजिट करावे आणि त्यांचे जे रेल्वे वगैरे मामाच्या गावाला जावे तो आनंद ज्यांना कधी घ्यायचा असेल त्यांच्यासाठी हे 24 तास उघड आहे. सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. धन्यवाद. या थँक्यू. तर आता आपण बघणार आहोत मेनू कार्डमध्ये कुठले कुठले डिशेस दाखवले आहेत. इथे हे स्टार्टिंगला पिझ्झा आहे, व्हेज आहे, नॉनव्हेज आहे, त्यानंतर मग हे पास्ता आहे, त्याचे रेट्स बाजूला दिलेले आहेत. मग इथे हा व्हेज रोल आहे, मग नॉनव्हेज रोल, पफ्स आहेत, खिमा आहे, कटलेट्स आहेत, एग्सचे पण इथे हे डिशेस आहेत. इकडे हा बन मस्का बन्स आहेत. नंतर मग व्हेज तंदुरी आहे, नॉनव्हेज तंदुरी आहे, मग व्हेज ग्रेव्हीज आहेत, नॉनव्हेज ग्रेव्हीज आहेत. नंतर मग राईस बिर्याणी पुलाव वगैरे पण आहे. म्हणजे मग राईस बिर्याणी पुलाव नॉनव्हेज वगैरे आहे. बरं, इथे रोटी, ब्रेड, चपाती वगैरे हे सगळे, नान, वेज, कुलचा, लाचा पराठा, आलू पराठा, सगळ्या टाईपचे पराठेस पण आहेत. तुम्ही इथे व्हेज थाली, मग चिकन थाली, थालीमध्ये एवढे सगळे डिशेस आहेत. दालमध्ये दाल फ्राय, दाल तडका वगैरे, हे सलाड्स पण आहेत. मग फ्रेश ज्युसेस पण आहेत. मग तुमचं ते लंच किंवा डिनर झाल्यानंतर मग इथे मिल्कशेक्स पण आहेत, फालुदाज आहेत, मॉकटेल्स, मग हॉट बेवरेजेसमध्ये टी, कॉफी वगैरे, मग कोल्ड बेवरेजेसमध्ये मिनरल वॉटर, कोल्ड्रिंक, स्वीट लस्सी वगैरे आहे. नंतर मग व्हेज सूप्समध्ये हे सर्व प्रकारचे सूप्स आहेत. नॉनव्हेज सूप्स पण आहेत, चिकन मंचाव आणि बाकी सगळे हॉट अँड सोअर. मग व्हेज स्टार्टर्सपैकी हे सगळे रोल्स आणि क्रिस्पी वगैरे सगळं आहे. हे मोमो आयटम्स पण आहेत. मग नॉनव्हेज स्टार्टरमध्ये हे लॉलीपॉप, स्प्रिंग रोल, क्रिस्पी प्रॉन्स वगैरे सुद्धा आहे. तर मग इकडे हा व्हेज म्हणजे चायनीज आयटम्स पण आहेत, व्हेज फ्राईड राईस, ट्रिपल शेजवान, हे सगळे. नंतर मग चायनीज नॉनव्हेजमध्ये चायनीज फ्राईड राईस, एग फ्राईड राईस, मिक्स फ्राईड राईस, प्रॉन्स फ्राईड राईस, हे सगळे डिशेस आहेत. मग चायनीज मेन कोर्समध्ये चिकन चिली, चिकन मंचुरियन, हे असे सगळे डिशेस आहेत. नंतर मग डेझर्ट्समध्ये सगळं म्हणजे चीज केक, नंतर मग चॉकलेट्स आणि हे सगळ्या आहेत. इथे त्यांचे काहीतरी रूल्स वगैरे लिहिलेले आहेत. चिकन थालीमध्ये काय काय येणार? चिकन थालीमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे आहे ना, एक मसाला आहे ना आणि एक थिकवाला आहे. चपात्या येणार, राईस येणार, एक स्वीट येणार, रायता, पापड. चपात्या येणार ना? चपात्या किती? चपात्या पाहिजे चपात्या येणार, रोटी पाहिजे रोटी येणार. अच्छा अच्छा, ठीक आहे. एक चिकन थाली, चपात्या. तर मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता. आता आपली ही चिकन थाली आलेली आहे. यात चिकनचे 2 प्रकारचे आहेत, एक सुका, एक ग्रेव्हीवाला आहे. आणि नंतर मग हे चपात्या 3 आहेत, पापड आहे आणि हा रायता आहे. तर थोड्या वेळात राईस पण येणार आहे. तर चला तर टेस्ट करूया कसं आहे. तर फ्रेंड्स, चिकन थालीमधल्या चिकनची टेस्ट एकदम चांगली आहे आणि क्वांटिटी पण एकदम चांगली आहे. आणि चिकन थालीबरोबर दुसरी जी डिश होती ती अंडा करी होती, त्याची पण टेस्ट एकदम चांगली आहे.
तर आता हा राईस आलेला आहे आणि आता त्याच्याबरोबर हे स्वीट डिशमध्ये गुलाबजामुन पण आलेलं आहे. आता इथे आपलं हे बिल आलेलं आहे दादर दरबार रेल्वे स्टेशन ईस्ट. हा फीडबॅकसाठी कोड आहे आणि तुम्हाला पेमेंट करण्यासाठी हा इथे असा हा कोड आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा दादर ईस्टमधल्या स्टेशनच्या जवळच्या रेस्टॉरंट अँड व्हील्स दादर दरबारचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये या ब्लॉगबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकता की हा 24/7 आहे. इथे व्हेज नॉनव्हेज सगळे व्हेरायटी ऑफ फूड्स अवेलेबल आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.